नमस्कार रसिक श्रोते हो, जय श्री कृष्णा. तुमच्या सर्वांचे आपल्या या विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मिथुन राशीच्या आणि मिथुन लग्नाच्या व्यक्तींसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांची चाल सांगत नाही, तर ते आपल्याला येणाऱ्या संधींची जाणीव करून देते. सध्या आकाशमंडळात अशा काही हालचाली होत आहेत ज्या मिथुन राशीसाठी गेल्या 12 वर्षांतील सर्वात शक्तिशाली ठरू शकतात. 5 ग्रहांची महायुती, राहू केतूची दुर्मिळ वर्गोत्तम स्थिती आणि तुमच्या राशीस्वामीची विशेष चाल, हे सगळं काय संकेत देते? तुमची रखडलेली कामं आता मार्गी लागणार का? ज्यांना प्रमोशनची अपेक्षा आहे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का? आज या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर उलगडा करणार आहोत. ही स्क्रिप्ट नाही, तर हे तुमच्या येणाऱ्या काळाचं संपूर्ण रोडमॅप आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं. सध्या तुमच्या कुंडलीतील सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे भाग्यभाव, 9वे स्थान. इथे 5 ग्रहांचे कॉम्बिनेशन सुरू आहे. यामध्ये सूर्य, बुध, शुक्र, शनी आणि मंगळ यांसारख्या बलाढ्य ग्रहांचा प्रभाव आहे. राहू आणि केतूचे वरदान. राहू आणि केतू सध्या वर्गोत्तम अवस्थेत आहेत. वर्गोत्तम म्हणजे काय? जेव्हा एखादा ग्रह राशीचक्रात आणि नवांश कुंडलीत एकाच राशीत असतो तेव्हा तो अत्यंत शुभ फळ देतो. मिथुन राशीसाठी राहू सध्या तुमच्या नशिबाचा कणा बनला आहे. तो तुम्हाला केवळ स्वप्न दाखवणार नाही, तर ती पूर्ण करण्याची ताकदही देईल. सूर्यदेव या आठवड्यात अतिशय जवळच्या अंशावर, क्लोजेस्ट फॉर्ममध्ये आहेत. सूर्याचं तेज जेव्हा तुमच्या नशिबावर पडतं तेव्हा समाजात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होते. जर तुम्ही राजकारण, समाजकारण किंवा सरकारी कामात असाल तर हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा दिवस ठरेल. पण लक्षात ठेवा, सूर्य जेव्हा जवळ असतो तेव्हा तो अहंकारीही बनवू शकतो. त्यामुळे यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवा. आता वळूया तुमच्या पोटापाण्याच्या प्रश्नांकडे, म्हणजेच करिअरकडे. मिथुन राशीच्या व्यक्ती मुळातच हुशार आणि मल्टीटास्किंग असतात, पण गेल्या काही काळापासून तुम्हाला तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळत नसावं. आता ते चित्र बदलणार आहे. गुरु आणि शनीचा प्रभाव. तुमच्या कुंडलीतील सप्तम भाव, 7वे स्थान, जो तुमच्या व्यवसायाचा आणि भागीदारीचा आहे, त्यावर गुरु आणि शनीची थेट दृष्टी आहे. व्यवसायातील संधी. जर तुम्हाला नवीन स्टार्टअप सुरू करायचा असेल किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर हीच ती वेळ आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मोठ्या कंपन्यांकडून ऑफर्स येतील. वेळेचे महत्त्व. गुरु महाराज एका राशीत 12 वर्षांनंतर येतात. आता ती जूनमध्ये मार्गस्थ होतील. याचा अर्थ असा की तुमच्याकडे जून 2026 पर्यंतचा वेळ हा बोनस सारखा आहे. जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, जे काही अडकलेले प्रोजेक्ट्स आहेत, ते या काळात पूर्ण करा. कारण एकदा ही वेळ गेली की पुन्हा अशी संधी येण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागेल. ग्रह कितीही चांगले असले तरी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीत मंगळ सध्या अष्टम भावात 8व्या स्थानात भ्रमण करत आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि अष्टम स्थान हे त्रासाचे स्थान मानले जाते. पचनाच्या तक्रारी. तुम्हाला ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा पित्ताचा त्रास जाणवू शकतो. आहार. या काळात फायबर रिच आहार घ्या. जास्तीत जास्त पाणी प्या. तिखट आणि मसालेदार पदार्थांपासून लांब राहा. मानसिक ताण. मंगळ आणि बुधामुळे काही अंशी कामाचा ताण तुमच्यावर येऊ शकतो. 23 तारखेला जेव्हा मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल तेव्हा या सर्व समस्यांमधून तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. तुमची एनर्जी लेवल पुन्हा वाढेल आणि तुम्ही अधिक सक्रिय व्हाल. आता बोलूया लक्ष्मीबद्दल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, जो व्यापाराचा आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. सध्या बुध भाग्यभावात बसून तुमच्यासाठी संपत्तीचे नवे मार्ग उघडत आहे. ॲसेट क्रिएशन. शुक्र आणि बुधची युती तुमच्या कुंडलीत लक्झरी देण्याचे योग बनवत आहे. तुम्ही एखादं नवीन घर, सोन्याची खरेदी किंवा महागडी गाडी घेण्याचे प्लॅनिंग करू शकता. अडकलेले पैसे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळात ते परत मिळण्याची शक्यता दाट आहे. विशेषतः 28 तारखेच्या आसपास जेव्हा चंद्र कर्क राशीत येईल तेव्हा आर्थिक लाभ नक्कीच होईल. इन्व्हेस्टमेंट. शेअर मार्केट किंवा रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा काळ योग्य आहे, पण तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे पाऊल टाकू नका. चला, आता आपण या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया. डायरी आणि पेन घ्या आणि या तारखा लिहून ठेवा. 23 फेब्रुवारी, सावधगिरीचा दिवस. या दिवशी चंद्र मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात आहे. ज्योतिषशास्त्रात भरणी हे नक्षत्र अस्थिर मानले जाते. या दिवशी तुमचे मन द्विधा मनस्थितीत असू शकते. हे करू की ते करू असे विचार मनात येतील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय, विशेषतः लग्नाशी संबंधित किंवा मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय या दिवशी टाळलेलेच बरे.
23 ते 26 फेब्रुवारी या दिवसात चंद्र वृषभ राशीत असेल. वृषभ ही चंद्राची उच्च राश आहे. ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे किंवा ज्यांचा व्यवसाय एक्सपोर्ट इम्पोर्टचा आहे त्यांच्यासाठी हे 3 दिवस अत्यंत लाभदायक असतील. शनीची दृष्टी या चंद्रावर असल्याने कामात थोडा उशीर होऊ शकतो, पण फळ नक्की मिळेल. 26 फेब्रुवारी बुध वक्री होणे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास तुमचा राशीस्वामी बुध वक्री होत आहे. घाबरू नका. वक्री बुध मिथुन राशीसाठी जुन्या चुका सुधारण्याची संधी देतो. जर जुन्या काळात काही संधी हातातून निसटली असेल तर ती पुन्हा तुमच्याकडे चालून येईल. 28 फेब्रुवारी धनागमन. हा दिवस तुमच्यासाठी खास आहे. चंद्र आपल्या स्वतःच्या कर्क राशीत येईल. चंद्र आणि कर्क यांचे नाते आई आणि मुलासारखे आहे. हा दिवस तुमच्या खिशात पैसे घेऊन येईल. आनंदाची बातमी मिळेल. कधीकधी आपण कामाच्या व्यापात आपल्या जवळच्या माणसांना विसरून जातो. मिथुन राशीच्या लोकांनो, केतूने गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम संबंधात थोडा तणाव किंवा फ्रीज म्हणजे दुरावा निर्माण केला असावा. संवाद कमी झाला असावा. पण आता काळजी करू नका. 23 तारखेला मंगळ आपली स्थिती बदलून कुंभ राशीत येत आहे. यामुळे तुमच्यातील आणि जोडीदारातील अंतर कमी होईल. जे तरुण लग्नासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या घरामध्ये सणई चौघड्याचे आवाज ऐकू येतील. प्रेमात असणाऱ्यांनी आपल्या पार्टनरला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी हा काळ निवडावा. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जे तुमचे नशीब बदलतील. ज्योतिष हे केवळ भाकीत नाही तर ते उपायांचे शास्त्रही आहे. मिथुन राशीसाठी काही छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय मी सांगत आहे. 1. बुधवारी गणपतीची सेवा करा. तुमच्या राशीस्वामीला प्रसन्न करण्यासाठी दर बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमःचा जप करा. 2. पक्ष्यांना दाणे टाका. तुमची बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य म्हणजे सप्तधान्य खाऊ घाला. 3. गरिबांना मदत करा. शनीची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी गरजू व्यक्तींना काळे तीळ किंवा तेल दान करा. 4. आहार. तुमच्या तब्येतीसाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा. तर माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो, एकूणच तुमचा चार्ट सध्या खूप ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह मोडमध्ये आहे. 5 ग्रहांची साथ तुम्हाला मिळालेली आहे. आता फक्त गरज आहे ती तुमच्या कष्टाची आणि योग्य दिशेने घेतलेल्या निर्णयांची. लक्षात ठेवा, ग्रह फक्त रस्ता दाखवतात, चालणं तुमचं काम आहे. जूनपर्यंतचा हा वेळ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो. त्यामुळे आळस सोडा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घ्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात यापैकी कोणते बदल जाणवत आहेत? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे प्रश्न असतील तर तेही विचारा. आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या सर्व मिथुन राशीच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा. जय श्री कृष्ण.